नमस्कार, मी अनुजा शिंदे। तर आज मी माझ्या चॅनलवरती बनवलेली आहे मस्त अशी पनीर भुर्जी। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, खूप सुंदर बनते ही रेसिपी। तर ही रेसिपी बनवणं हे खूप सोपं आहे आणि अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे। तर जरूर बनवा आणि खा अशी मस्त पनीर भुर्जी। हॉटेलपेक्षा सुद्धा चांगली बनते तुम्ही जर माझ्या पद्धतीने बनवलात तर तुम्ही पाहू शकता याला कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे। तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर आपल्याला ही पनीर भुर्जी बनवण्यासाठी पनीर किसून घ्यायचं आहे, टोमॅटोची प्युरी घ्यायची आहे, कांदा बारीक कट केलेला, थोडंसं दही घ्यायचं आहे, जिरे अद्रक लसूण पेस्ट, परत आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे, लाल तिखट, हळदी, इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर त्याच्यानंतर आपण कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आहे। जर समजा भुर्जी तुम्हाला पातळ बनवायची असेल तर तेल तुम्ही थोडंसं कमी घाला, पण तुम्हाला सुकी बनवायची असेल तर तेल थोडंसं अधिकच लागतं। तर आपण हे तेल घालून घेतल्यानंतर कढईमध्ये आपण त्याच्यामध्ये जिरे घालायचे। जिरे अगदी व्यवस्थित फुलू द्या। जिरे फुलून आले की आपण त्याच्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट लगेच घालून घ्यायची आहे। कुठलीही रेसिपी आपण बनवत असताना जर आपला लसूण आणि अद्रक व्यवस्थित जर परतले गेले नाहीत तर भाजीला एक वेगळी स्मेल येते। त्याच्यामुळं आपलं गोल्डन जोपर्यंत लसूण होत नाही तोपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे। मी या ठिकाणी 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि हे बेसनचं पीठ अगदी आपल्याला पोहे खायचा चमचा असतो तेवढं चमचाभर आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। कांदासुद्धा गोल्डन होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बेसन पीठसुद्धा आपल्याला अगदी छान असं परतून घ्यायचं आहे। कलरसुद्धा पाहू शकता तुम्ही चेंज झालेला आहे या ठिकाणी। त्याच्यानंतर आपण टोमॅटो घालून घेतलेला आहे या ठिकाणी। हे सर्व मिश्रण अगदी तेल सुटूपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, तरच तुमची भुर्जी ही एकदम सुंदर बनते। त्याच्यानंतर 1 हिरवी मिरची कट केलेली। समजा तुम्ही जर काश्मीरी लाल तिखट वापरणार नसाल तर या भाजीसाठी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा भरपूर प्रमाणात वापरू शकता। हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपण या ठिकाणी पोहे खायचा चमचा असतो त्यानुसार मी या ठिकाणी 3 चमचे दही घेतलेलं आहे। दही तुम्ही थोडंसं आणखीन 4 चमचे केलं तरी चालेल, पण जर तुमची भुर्जी जास्त असेल तर जास्त दह्याचं प्रमाण वापरा, कमी असेल तर कमीच घाला आणि दही हे आपलं आंबट नसावं। त्याच्यानंतर असं व्यवस्थित फेटून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दही या ठिकाणी। अगदी तेल सुटूपर्यंत हा मसाला आपला परतलेला आहे। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी अर्धा चमचा हळद ॲड करणार आहेत। त्याच्यानंतर मी या ठिकाणी 4 चमचे काश्मीरी लाल तिखट ॲड केलेलं आहे। हे लाल तिखट मी आपला मसाला डब्यातला चमचा असतो त्याने घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे आपल्या। तर ग्रेव्हीला तुम्हाला जर रेड कलरमध्ये असं नको असेल तर तुम्ही या ठिकाणी भरपूर साऱ्या प्रमाणात हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण घाला, म्हणजे आपल्याला असं वेगळ्या कलरमधली भुर्जी या ठिकाणी तयार होते, पनीर भुर्जी। थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। मी या ठिकाणी 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। त्याच्यानंतर किचन किंग मसाला ॲड करायचा आहे। तो अगदी एकजीव मिसळून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत। त्याच्यानंतर आपण जे पनीर किसून घेतलेलं तर ते आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्या। आपल्याला हे सर्व मिश्रण 10 ते 15 मिनिटं असं शिजू द्यायचं आहे। जर तुम्हाला ग्रेव्ही पातळ हवी असेल भुर्जी तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पाणी ॲड करू शकता। त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला या ठिकाणी भरपूर सारे कोथिंबीर ॲड करायची आहे।
कलरसुद्धा खूप छान आलेला, टेस्टला पण खूप सुंदर लागते. तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी या ठिकाणी 10 ते 15 मिनटं ही भुर्जी शिजण्यासाठी ठेवलेली. तुम्ही सर्वात शेवटी याच्यावरती बटरसुद्धा घालू शकता. जर बटर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तूपसुद्धा ॲड करू शकता. तर आपली ही मस्त अशी पनीर भुर्जी तयार आहे. तर कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ येईपर्यंत जय श्री कृष्ण. थँक्यू फॉर वॉचिंग.